सो हे गेस गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि आता समय होऊन आला दोस्तों, सकाळीचे वाजणारे आहे 7. तर दोस्तो काल नाही का हवदून खूपच सुटली होती संध्याकाळ टायमाले 9-9:30 वाजता. आणि महाराजचे कीर्तन जस्ट चालू झालं होतं. चालू झालं होतं तेव्हाच नाही का चांगली हवादून सुटली. तर पुरे पालं चटाई वगैरे सब जमा करून अंदर ठेवले. आम्हाला वाटलं का म्हणजे एकदमच हवादून येईन म्हणलं. त्या गाणं नाही का पाला सोडसाड करून सांगितली अंदर ठेवून गेले. फाटलं ना पाहिजे म्हणून सांगितली. हां आणि लाईन बी गेली ती अंधारात. कसं तरी सोडसाड केलं पुरं आहे ना. मी होतो ना इथं, मग मी येऊन गेलो घराकडे. मग आपल्या हाडाचं पाणी करते ना, मग ते बक्स मशीन हटवासाठी आलं घरी. मग तर दोस्ता आज बी चाललं आहे कामाला. काल बी होतं झुल्याचं काम आणि आज बी नाही. झुल्याचं काम आहे का नाही माहीत नाही. आज टंकी घ्यायची वरतं, मोठी टंकी 1000 लिटर 2000 लिटरची. आणि हे गहू शेवऱ्यासाठी आहे. याला पहिले ओले केले, धुतले, थोडून पाण्यात मोरू दिले आणि मग वर टाकले. नाही तर कणिक बनूस आहे ना शेवरा काढा. प्लास्टो का फिल्टर ना चलो. तो दोस्तों अभी पाइपलाइन फिट हो गई है देखो. और ये फिल्टर भी लगाया हमने और ये वॉल लगाई यहाँ पे. बस अभी टंकी चढ़ाना बाकी है ऊपर में. बाकी सब काम हो चुका है. थोड़ा बहुत बचा है तो वो नलवा लगाना तो बाद में किया जाएगा. तो अभी टाइम हो चुका है खाना खाने का. तो खाना खा लेता हूँ जल्दी से. तो दोस्त आता चाललो आहे मी घराकडे. हिवऱ्यात काम होतं तर भाऊ यायचा होता म्हणून सनी सुट्टी करून घेतली पटकन. तर ह्या मागून सनी एक रस्ता हिवऱ्यात जायले मग या रोड मग किती पाऊस आहे. त्या रस्त्याने चाललो आहे आता मी. त्या रस्त्याने जातो. तर आज थोडीशी लवकर सुट्टी केली तर आता अंधार तेवढा झाला नाही म्हणा. घरी आरामशीर जाऊ शकतो. अंधार बुडला का नाही तर थोडंसं एकट्या माणसाला व्ह्यू बी लागते. आणि दोस्त रोड पाहून घ्या कसा झनान रोड बनवलेला आहे. 10 फीटच्या बी नसन 10 फीटच्याच आहे. पाहून घ्या. याच्यावर पावडर आहे. काल परवात बनवला वाटते हा रोड. आणि गाड्या येणे जाणं करत असून तर टायराला चिपकून आहे आणि इथे बी सांडला. आणि ह्या बगीचा मोसंबीच्या साफसफाई नाही केली बगीच्यात. या पूल रेल्वेच्या 2 पुलं लागल्या हिवरेले. एक इकडून डोंगीपासून आणि एक उडून. तर दोस्त आज कामाला गेलो होतो लोधी किल्ले काम केलं आज आम्ही ना. काल तर झुल्याचं काम होतं म्हणा. काल झुल्याचं काम फक्त 2 पाईप फिट केली. एक मोटारीच्या म्हणजे वरचं पाणी येणार आहे मोटारीचं. आणि दुसऱ्या याचा जे सिलिंगचे पाणी येतात ते खालतं त्याच्या फिट केला. एकाच ठिकाणी कार्टून सह्याने ते फिट केले. बस तेवढंच काम झालं. रिक्सी काम होतं थोडंसं. त्यानंतर दुसऱ्या आज म्हणजे आज गेलो तर आज आम्ही फक्त याचा पाईप फिट केला. त्याच्यावाला जे टंकीतून पाणी खाली जाते का नाही थोडा पाईप फिल्टर लावलं. आणि पण स्टँडची वाट पाहिली. स्टँड काही आलं नाही.
तो म्हणे उद्या येईन म्हणे दोस्तो, तो म्हणून सांगितलं तो म्हणे उद्या येईन म्हणे स्टँडवरून सह्याने. मग आमचा विचार झाला कशाला म्हणलं हिवऱ्यात जाऊ आता, म्हणून हिवऱ्यात जातो दोस्तो आता. आणि दोस्त एक नळाचा बी पाईप काढायचा होता, पण सामान काही होतं नाही म्हणून सह्याने मला दिलेली सुट्टी. 6:30 वाजले होतं, कमी अंधार होते. मग भाऊले घेऊन यायला लागलं असतं म्हणून लवकर सुट्टी करून दिली. त्याला एकटेच लावून आता पाईप चालला आता मी घराकडे पैदल पैदल. हिवऱ्याचा तो जो दुसरा रोड आहे का नाही, एक अंदर मागून सगळ्या गावात गेला आहे, त्या रोडनं आलो. मस्त चांगला रोड बनवला मला आता, एका हप्त्यामध्ये बनवला असं मटेरियल वगैरे टाकून सह्याने. कारण की त्याच्यावर पावडर जो होता, पावडर शिपते लास्टले, तो पावडर हाती बी होता तिथं त्याच्या रोडवर. तर मंडळी आता टाईम म्हणाला आहे 7 वाजून राहिले. आणि आज सुट्टी झाली ती म्हणे 6:30 वाजता. मी 7 वाजेपर्यंत घरी पोहोचून गेलो. मतलब अंगपास दुसऱ्याने 7 वाजले मला. आता हरिपाठ सुरू झाला आहे. चला मंडळी आता आपण हरिपाठ पाहायला जाऊ. कपडे कालचेच घातले की इकडून कामावर गेलो आणि कपडे थैल्यात भरले म्हणून त्याचे कपडे वापस घालून घेतले. आणि आज कपडे काही काढले नाही. हिवरचं आलो कारण घरी कपडे तसेच ठेवले. मग तिथं ठेवले, त्याच कपडे घरी येऊन गेलो फाटले फुटले. काय करते आपण, संध्याकाळी पण पाहिजे आपल्याला. चला मंडळी आता हरिपाठ पाहायला जाऊ आपण.